पण जे सांगितलं होतं शेतकरी बांधवांनो तेच घडलं। तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं की पेट्रोल डिझेलचे भाव एक काटाक्याने वाढणार आहे आणि पेट्रोल डिझेलचे भाव आता अजून सुद्धा वाढणार आहे आणि कितीपर्यंत हे पेट्रोल डिझेलचे भाव वाढू शकतो या संबंधी आपण माहिती बघणार आहोत। आणि आज किती रुपयांनी पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे आणि तुमच्या शहरात किती वाढ झाली हे सुद्धा बघणार आहोत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता पेट्रोल डिझेल त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना पेट्रोल डिझेल हे भेटू शकतं का, त्यासाठी नवीन शासन नियम काय सांगतो ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ज्याची भीती होती तेच घडले। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल थेट मोठी वाढ झालेली आहे। आता किती रुपयाची वाढ झालेली आहे ही माहिती आपण एकदा बघून घेऊया। जर आपण बघितलं सरकारकडून पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। अशामध्ये जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांना मोठा असा दणका आता सरकारकडून पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर डायरेक्ट परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागलेला आहे। इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतावर दिसून येत आहे। गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहे। गेल्या 10 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर पेट्रोल हे चौथ्यांदा वाढलेलं आहे, पेट्रोल आणि डिझेल, आणि आता तर सर्वात मोठी वाढ झालेली आहे। नव्या किमती आज सकाळपासून देशभरात लागू सुद्धा करण्यात आलेल्या आहे। हा सर्वसामान्य नागरिकांना मोठा असा दणका देण्यात आलेला आहे। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होणे आपल्याला माहिती आहे, पूर्वसूचना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या होत्या। सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे। इराण युद्धात हार्मुझ खाडी जी आहे ती हार्मुझ खाडी बंद पडलेली आहे। हार्मुझ खाडी बंद असल्याने इंधनाचा जो तुटवडा आहे तो निर्माण होत आहे। पूर्ण साखळी आता विस्कळीत झालेली आहे आणि अशातच जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे। आणि भारत जर बघितलं आपण तर 25 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून जर आपण पेट्रोलच्या किमतीत बघितलं तर 2.61 रुपयांनी पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये 2.71 रुपयांनी वाढ हातात झालेली आहे। गेल्या दिवसात जर आपण बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये फक्त 10 दिवसातच ही चौथी वाढ आहे। जर इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर भारतामध्ये परिणाम दिसू शकतात। आणि नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आव्हानानुसार जर बघितलं तर पेट्रोल आणि डिझेलचा व्यवस्थित वापर करून काटकसरीने वापर करण्याचे सुद्धा त्यांनी आश्वासन दिले आहे। शिवाय विदेश यात्रा टाळण्याचे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले। हार्मुझ खाडी बंद असल्याने तेल पुरवठा होणाऱ्या समस्या येत आहे। शिवाय आखाती देशात युद्धाचे ढग असल्याने रिफायनरीवर ताण पडत आहे। अनेक देशात लॉकडाऊनची स्थिती आहे। परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की 1 वर्षापर्यंत सोनं खरेदी करायचं नाही। शिवाय LPG गॅसचा सुद्धा तुटवडा आता निर्माण झालेला आहे। इराण आणि अमेरिका युद्धाची मोठी झळ आता भारताला दिसत असल्याचे समोर येत आहे। परिस्थिती अधिक गंभीर होत आहे। या दरम्यान भारताचे अनेक मित्र भारताच्या मदतीला सुद्धा धावलेले आहेत। हार्मुझ खाडी खुली करण्याकरता इराणवर आता जगाचा दबाव वाढू लागलेला आहे। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध असले तरीही संपूर्ण जगाला याचे परिणाम आता भोगावे लागत आहे। जर आपण बघितलं तर आता पेट्रोलमध्ये 2.61 आणि डिझेलमध्ये 2.71 ही चौथी वाढ आहे। आपण जर बघितलं तर पूर्वी 3 आणि आता ही डबल एकदा 0.90 आणि एकदा 0.70 असे जर बघितलं आपण तर एकंदरीत जर बघितलं तर 6-7 रुपयाच्या वर ही वाढ गेलेली आहे। परंतु अद्यापही जर आपण बघितलं तर बड्या नेत्यांच्या अजून सुद्धा कमेंट त्याच्यावर वाईट येत आहे। जर आपण बघितलं तर आता शेतकरी जे थांबतात त्याच्यावर सुद्धा कमेंटची एका मंत्र्याची कमेंट आलेली आहे की तुम्ही जे करतात त्याच्यातले 50-60% जे लोक आहेत ते फक्त साठेबाजी करण्यासाठी पेट्रोल डिझेल खरेदी करतात। परंतु आता आपल्याला माहिती आहे शेतीचे कामे चालू आहे आणि यामध्ये साठेबाजी कोणीही करत नाही। परंतु मंत्र्यांनी असे जे बोलतात हे गांभीर्य धरून बोलले पाहिजे। कोणाच्याही दुःखावर किंवा जखमीवर मीठ सोडायचे काम हे मंत्र्यांनी केले नाही पाहिजे। तर आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढत जातात ही सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। आता ही झाली चौथी वाढ, याच्यानंतर कोणती वाढ होणार जर आपण बघितलं तर 120 पार पेट्रोल जाणार असा एक अंदाज जे सांगितलेले आहे सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे। म्हणजे पुन्हा एकदा 120च्या पार पेट्रोल आणि डिझेल जाऊ शकतं। ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।